नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब व राळकर परिवार यांचा आज 75वा वर्धापन दिवस आज साजरा होत आहे। आज वर्धापन दिनाच्या निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आपल्याबरोबर कार्यक्रमाचे आयोजक जयंत देशपांडे आपल्यासोबत आहेत। सर, आज या ठिकाणी जे कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे, तर कशा पद्धतीने आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे? यंदाच्या वर्षी फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लबला 75 वर्षात पदार्पण करत आहे। त्यानिमित्त पुणे शहरातील नामांकित व्यक्तिमत्व असलेल्या व आदर्श व्यक्ती केलेल्यांचा आज आम्ही इथं जीवन गौरव देऊन पुरस्कार देत असतो। हा पुरस्कार फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब व राळकर परिवार यांच्या वतीने देण्यात येत असतो। हा पुरस्कार आम्ही प्रथम यावर्षी रोहित टिळक सर यांना क्रीडा क्षेत्र आपल्या शैक्षणिक क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल देत आहे। दुसरा आम्ही राम बांगड सरांना देत आहे की सामाजिक क्षेत्रात व रक्ताच्या वेगवेगळ्या चॅनलच्या ह्याच्यामधून ते कार्य करत असतात। नंतर 3 आम्ही जितेंद्र बोरुक यांना सामाजिक क्षेत्रात व गायन क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल देतो। संजय नाईक सर यांना क्रीडा संघटक व उत्कृष्ट उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना देत असतो। तसेच या कार्यक्रमाला आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून संतोष दादा गायकवाड सर, अंकुश भाऊ शेवाळे सर, माजी नगरसेवक धनंजय जाधव सर व राजेंद्र उर्फ अण्णा देशमुख सर यांना आम्ही बोलवलं आहे। तसंच या कार्यक्रमाला आम्ही जयंत भोसले यांना उत्कृष्ट क्रीडा संघटक क्रिकेटचा म्हणून आम्ही त्यांना पुरस्कार दिला आहे। तसेच विशेष पुरस्कार म्हणून यावर्षी कुस्तीतील झुंजुरे सर व आदिवासी सेवक म्हणून यांना मते मॅडम यांना आम्ही पुरस्कार दिला आहे। असं या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। कुठल्या भागामध्ये आपण विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो? फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब हा गेले 48 वर्ष आले इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेमध्ये प्रॅक्टिस करत आहे व ह्या प्रॅक्टिसला डेक्कन एज्युकेशन संस्था व इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळा व डेक्कन एज्युकेशन संस्थेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री रावत सर, उपाध्यक्ष पलांडे सर व विकास काकतकर सर व किरण शालिग्राम सर व अष्टपत्रे सर यांचं बहुमोल सहकार्य क्लबला असते। फुटबॉल हा खेळ जागतिक लेवलला जाण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न कराल? आज माझ्याकडे प्लेयर्स जास्तीत जास्त बाहेर खेळावे म्हणून मी क्रीडा प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टला व नॅशनल खेळण्यासाठी व भारताबाहेर प्लेयर्स पाठवतो। आत्ताच माझ्याकडले प्लेयर्स डेरवनला खेळून आले व त्यानंतर आत्ता राज्यस्तरीयवरती गोवा येथे खेळून आले। गतवर्षी माझे प्लेयर्स दुबईला व नेपाळला खेळून आले आहेत। त्यासाठी प्रोत्साहनपर काय बोलाल आपण? विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कुठलाही खेळ खेळावा हे माझं प्रत्येकाला आव्हान आहे आणि विशेषतः पालकांना आव्हान आहे की त्यांनी त्यांची मुलं संध्याकाळी 2 तास खेळायला पाठवा, म्हणजे त्यांची तब्येत निरोगी राहील व मुलं उत्साही राहतील व अभ्यास करायला त्यांना हे राहील। सर, आज फ्रेंड्स 11 क्लबचा 75वा वर्धापन दिवस या ठिकाणी साजरा होतोय। युवकांना घडवण्यासाठी अविरतपणे या संस्थेचं काम आहे, तर अशा संस्थेला आज शुभेच्छा आपण काय बोलाल? खरोखर फ्रेंड्स 11 फुटबॉल असोसिएशन यांनी जे आमच्या लोकांचा सत्कार केला आहे, मी नक्कीच सांगेल अशा प्रकारचं कार्याचं दखल घेणाऱ्या संस्था खूप कमी आहेत। अशा संस्था निर्माण झाल्या तर आणखी रक्तदाते निर्माण होतील, आणखी सामाजिक कार्य करणारे निर्माण होतील, आणखी देशावर प्रेम करणारे देशप्रेमी निर्माण। पुढची पिढी घडवण्याकरता अशा प्रकारचे कार्यक्रम घेणं खूप गरजेचं आहे। मी राम बांगड रक्ताचे नाते ट्रस्ट खूप शुभेच्छा देतो त्यांना। सर, आज युवकांना घडवण्यासाठी खेळ हा खूप महत्त्वाचा आहे। आज या युवकांना आज आपण प्रोत्साहनपर काय बोलाल? ताबडतोब तुमच्या हातातला मोबाईल आणि TV कमीत कमी वापरा। चला आपण सगळे मैदानाकडे जाऊयात। जे 100 गाठलेले लोक आहेत, 80 गाठलेले लोक आहेत, ज्यांनी मैदानावर जाऊन फुटबॉल खेळले, क्रिकेट खेळले किंवा व्यायाम केला, तेच जिवंत राहतात। त्यांचंच हृदय कायम टुणटुणीत राहतं। तुम्हाला जगायचं असेल, आजारी पडायचं नसेल तर प्रत्येकाने व्यायाम करा, प्रत्येकाने मैदानाकडे जा, नाही तर कॉम्प्युटरकडे बसून तुम्ही काही दिवसांनी वेडे व्हाल। कृपया रोज 1 तास तरी व्यायाम करा, तुम्हाला देशाची गरज आहे। मित्रांनो, चला व्यायाम करूयात। माझं वय 68, अजूनही 4 ते 4.5 व्यायाम करतो, 5 किलोमीटर चालतो। म्हणून एकच सांगेल, व्यायामाला पर्याय नाही। देशावर प्रेम करायचं असेल तर आधी व्यायाम करा, तर जगाल, नाही तर तुम्ही कुठलंही सुख उपभोगू शकणार नाही। कृपया
व्यायाम करा, व्यायाम करा, रक्तदान करा. रक्तदान केल्याने तुम्हाला जास्तीत जास्त निरोगी राहता येईल. तुम्हाला कॅन्सर किंवा कुठल्याही प्रकारची व्याधी होणार नाही आणि तुम्ही लोकांना मदत करू शकाल. एका रक्तदानातून 4 लोकांचा जीव वाचतो. पुण्यामध्ये अशी वाईट परिस्थिती आहे, खूप तुटवडा आहे. कृपया ससून हॉस्पिटल, औंध हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पिटल इथे जाऊन गरिबांना जीवनदान द्या.